मनोज जरांगे पुन्हा एकदा आश्रमात उपोषणाला बसताय. काय तुमचं म्हणणं आहे, काय त्याची पॉलिसी असेल, काय तुमच्यावर? मी मनोज जरांगे यांना जवळून ओळखतो. मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि यांचे उपोषण हे स्वतःच्या आणि त्यांच्या जवळ त्यांची जी लाभार्थी टोळी आहे ना, त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, संपत्ती जमा करण्यासाठी, जमिनी घेण्यासाठी आणि स्वतः काही वाळू चोऱ्या केल्यात त्याचे गुन्हे, त्याचे दंड सरकारकडून माफ घेण्यासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि यांचं उपोषण आहे. त्यांच्या व्यक्तिगत सेटलमेंट झाल्या की लगेच काहीतरी थातूर घेतात. इथून मागच्या 9 उपोषणाचा हा अनुभव सगळ्या लोकांना आलेला आहे. मनोज जरांगे, आता 16 मेला तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही एक वाक्य उच्चारलं, मराठ्यांनो जाग व्हा, आपल्यावर जमिनी विकायची वेळ आली. आणि खरं आहे मनोज जरांगे, लय वाईट वेळ आली आपल्यावर, मराठ्यांवर वाईट वेळ आलेली, जमिनी विकायची वेळ आली. आणि पुढे मनोज जरांगे असं म्हणतात, ते जमिनी घेऊन राहिलेत, ते जमिना घेऊन बिल्डिंगा बांधून राहिलेत. मनोज जरांगे, तुम्हाला प्रश्न आहे, कोण जमिनी घेऊन राहिलं? नावं सांग ना जरा. तू मराठा आहे ना, 96 कोळी आहे ना, छत्रपती म्हणतो ना, पाटील म्हणतो ना स्वतःला, सांग ना नाव, कोण जमिनी घेऊन राहिले? तुझ्यात हिंमत नाही, कारण तुझे हात त्या जमिनीत बरबाटलेले आहेत. तू सुद्धा त्या पापाचा भागीदार आहे. कोणी जमिनी घेतल्या मी सांगतो, पुराव्यानेची सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो, कोणी जमिनी घेतल्यात. मनोज जरांगे यांचा राईट हँड, ज्यांच्या घरातच सगळे मंत्री, संत्री, आमदार, ठेकेदार इथे येतात आणि बंद दाराच्यावर सेटलमेंट करतात. मागच्या महिन्यात 29 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत हे पांडुरंग वसंतराव तारक यांच्या बंगल्यात आले. तिथं मनोज जरांगे आणि हे दोघं तिघं, गंगाधर काळकुटे, संजय कटारे, हे 4-5 जण बसले आणि 2 तास बंद दाराच्या आड जरांगे तुम्ही काय सेटलमेंट केली ती नंतर वर्कीस आली, ज्यावेळेस हे मंत्री निघून गेले. आणि 12 तारखेला, किती तारखेला? 12 तारखेला, 12 मेच्या दिवशी पांडुरंग वसंतराव तारक आणि त्याचे सख्खे 2 मेव्हणे यांनी 27 एकर जमीन, थोडी थिडकी नाही, 27 एकर जमीन अंतरावली सराटीला खरेदी घेतली. जरांगे उत्तर दे, कुठून आले पैसे? आंतरवादीच्या ज्या आमच्या माय माऊली आहेत ना, त्यांचं जे रक्त सांडलं ना, ते रक्ताचा सौदा केलाय मनोज जरांगे. तू पुराव्यानी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो, हे खरेदी खते. दुय्यम निबंधक आंबड, दस्त क्रमांक 2791/2026, ही जमीन दाखवा. 9 हेक्टर आणि 8 आर देणारे हे सुनील राव साहेब आंधळे. म्हणजे आंधळ्यांचं तुम्हाला चलत सगळं, रात्रंदिवस त्यांना शिव्या द्यायच्या त्या जातीला आणि त्यांच्या जमिनी चालतात. हा घेणारा बघा, दस्तऐवज करून घेणाऱ्या पक्षकाराचे नाव पांडुरंग वसंतराव तारक. डोळे उघडून बघा आणि त्याचे मेवणे. हा किती जमीन घेतली? ही वरची 9 हेक्टर आणि दुसरी इंडेक्सची गट नंबर 144 मध्ये 2 हेक्टर 2 आर जमीन आणि घेणारा हा पांडुरंग तारक, पांडुरंग वसंतराव तारक. आओ जरांगे, मराठ्यांवर जमिनी विकायची आली, तुमच्याकडे कुठून आले पैसे? ज्या वेळेस आम्ही आंतरवालीला जात होतो 2023 ला, या पांडुरंग तारकचं घर, त्याला प्लॅस्टर नव्हतं, इटाचं घर होतं, घरात नुसतं शेणाने सारवलेलं घर होतं. या पांडुरंग, अजून एक सांगतो, पांडुरंग वसंतराव तारकच्या नावावर वडलोपार्जित 10 गुंठे जमीन आहे. फक्त 10 गुंठ्याचा उतारा आहे. 10 गुंठ्याच्या उतार्याचा मालक. आंदोलन सुरू झालं, काहीच काम करीत नाही, घरी 24 तास जरांगे संघ राहतो. आणि 2 वर्षात ही 27 एकरची खरेदी. एवढंच नाही, मागच्या 2 जमिनीचे आमच्याकडे पुरावे नाही, म्हणजे खरेदी खत नाही, पण त्याचे ग्राउंडवरचे फोटो आमच्याकडे येतं. पहिलं जे मुंबईचं सगळे सोयरेचं जे झालं ना, जरांगेनी सगळे सोयरे इकला ना, तो इकला, त्याचे जे पैसे आले ना, त्याच्यात हा पांडुरंग तारक त्यांनी पहिल्या वेळेस 15 एकर जमीन घेतली. आजही तो 15 एकर जमीन करून खातो. दुसऱ्या वेळेस मुंबईला गेला ना 2 सप्टेंबरला, कोणाची तरी 7 एकर जमीन घेतली, करून खातोय. फक्त त्याचे खरेदी खत सापडणार, मात्र हा करून खातो. 27 एकर, 15 एकर, 7 एकर, 10 गुंठ्याचा मालक. काय तू स्ट्रॉबेरी लावली का? ती जॅबिली लावली होती, काय लावली होती? एवढे पैसे आले तुला? बारामतीच्या वांग्यासारखे पैसे आले तुला? मनोज जरांगे, तुला या महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल, हे पैसे कुठून आणले? अजून तुम्हाला सांगतो, अजून एक पुरावा सांगतो. याची जी लाभार्थी टोळी आहे ना, आणि मी याच्या संदर्भात हे पैसे कुठून आले, कारण हा MSCBचा हा पांडुरंग तारक हा MSCBचा कॉन्ट्रॅक्टर आहे,
ठेकेदार आहे. मनोज जरांगेचे शेजारी ठेकेदार राहते, ठेकेदार. दुसरा पुरावा सांगतो. मग या आंदोलनाच्या माध्यमातून यांनी कसा फायदा करून घेतला, या टोळीने कसा फायदा केला. जरांगेचे शेजारी कोण राहतं? वाळू चोरांची टोळी राहती, पुराव्यासहित सांगतो. दुसरा आपल्या चॅनेलवर आहे, आपल्या IBN चॅनेलवर तुम्ही मनोज जरांगेंचे 7 अदृश्य हात दाखवले, जे मनोज जरांगेच्या जीवावर उदार होऊन मनोज जरांगेसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. जीवावर फिवर काय उदार नाही झाले, स्वतःचे लाभार्थी काम केलेले त्यांनी. हा दुसरा पुरावा तुम्हाला देतो मी. संजय कटारे नावाचा मनोज जरांगेचा साथीदार, याच्यावर वाळू चोरीचा आरोप होता. पहिलं जे उपोषण झालं ना 29 ऑगस्टला सुरू झालेलं उपोषण 14 सप्टेंबरला संपलं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते उपोषण सुटलं. सगळे असे जरांगेला असे सगळे तिथं मुजरा घालीत होते, जे कलेक्टर, प्रांत, तहसीलदार. त्याचा हा दोस्त संजय कटारे तुमच्या चॅनेलवर आहे. याच्यावर वाळू चोरीचं किती बघा. संजय कटारे गौण खनिजचा दंड किती आहे? 4,90,72,200 रुपये हा दंड आहे वाळू चोरीचा संजय कटारेच्या नावाने. आणि हा दंड तहसीलदार उपरोक्त 2023 यांचा आदेश दिनांक 22/9/2023 रोजी रक्कम ह्या 4 कोटीचा बोजा उपरोक्त आदेशान्वये कमी करण्यात आला. जरांगे, तुझा हा संजय कटारे हा तुझा जोडीदार तुम्ही दाखवलेला. तू पहिल्या उपोषणात काय फायदा झाला हो मराठ्यांना? गरजवंतांना काय फायदा आला? गरीबाची लेकर मोठे केले. पांडुरंग तारेकला 5-50 एकर घेऊन दिली तू. गरीबाचं लेकर नाही, तू तुझे सगळे स्वार्थी लोक गोळा केलेत. आणि हे वाळू चोरीचा दंड तू माफ करून घेतलेला आहे. हा पुरावा आहे महाराष्ट्रात. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांना निवेदन दिलेले की अशा पद्धतीनं तहसीलदारांनी दंड केला आणि तहसीलदारच दंड माफ करतो एका दिवसात. हे बघा तुम्ही, नोंद कधी धरली? 27/9 नोंद आदेश आला, 26 तारखेला 27ला नोंद दिली आणि 27ला मंजूर केली. अरे काय चाललंय तुमच्या राज्यात? मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय, हे मनोज जरांगेचं आंदोलन हे स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. त्याच्याबरोबर असलेली ही लाभार्थी टोळी ही पैसे कमवत आहेत. मराठ्यांनो शहाणं व्हा, त्यांना जाब विचारा, प्रश्न विचारा. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारतो मी, प्रश्न विचारतो मी, काही वेगळं करत नाही. म्हणून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे पुरावे मी महाराष्ट्राच्या समोर ठेवलेले आहेत. धन्यवाद.